राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 2 कोटींपेक्षा अधिक किमती मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे। मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरातील 3 गोदामांसह बनावट देशी मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला असून या कारवाईत 2 कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 5 आरोपींना अटक करण्यात आली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर विभागातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। 29 जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय आयुक्त उपायुक्त सागर धोमकर तसेच अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली। या कारवाईत 3 गोदामांसह बनावट देशी मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। तब्बल 423 बॉक्स बनावट देशी मद्य, 20,000हून अधिक बाटल्या, 23,800 लिटर स्पिरिट, 1200 लिटर तयार ब्लेंड, बनावट लेबले, प्लास्टिक बाटल्या, बुचे, ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन, जनरेटर, इलेक्ट्रिक मोटर्स आणि मद्य निर्मितीसाठी लागणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहेत। याशिवाय 37 वाहने जप्त करण्यात आली असून एकूण 2,45,45,285 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बनावट मद्य निर्मितीमुळे शासनाचा सुमारे 70,40,887 रुपयांचा महसूल बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तपासात हे बनावट मद्य सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पुरविले जात असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात संबंधित गोदाम मालकालाही सह आरोपी करण्यात आले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना इशारा दिलाय की मिथेनॉल युक्त बनावट मद्य जीवघेणे ठरू शकते। अशा विषारी मद्यामुळे दृष्टी जाणे, किडनी निकामी होणे, मृत्यू देखील होऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले। तसेच आपल्या परिसरात अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मिथेनॉल हायड्रेट सारख्या रसायनांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी। यासाठी विभागाने टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 तसेच व्हॉट्सॲप हेल्पलाईन 8422001133 जारी केले असून माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे। बनावट मद्य निर्मितीच्या रॅकेटवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा घाव घातला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार, सोलापूर।